महाराष्ट्रात यंदा महायुतीचं सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार। भाजप मेळाव्यात अमित शहांचं वक्तव्य, सत्तेसाठी साम दाम दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना। दोन 2029 ला अजून बराच वेळ एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही। अमित शहांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे, अजित पवारांचं वक्तव्य, तर शहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटील यांची टीका। नागपूरमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीचं जागावाटप उद्यापर्यंत जवळपास पूर्ण होणार, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्ष जागावाटप जाहीर करणार। बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। काँग्रेसचे नेते सुनील केदार विधानसभा निवडणूक लढवता येण्याची शक्यता धुसर, नागपूर बँक घोटाळ्यातील शिक्षेमुळे आमदारकी लांबली। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला तिसरं समन्स, आज पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 3 महिन्यानंतर खुला, गेटची पूजा करून ताडोबा प्रकल्प सुरू, आजपासून पर्यटकांची रेलचेल। राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती, राहुल गांधींकडून राजघाटावर गांधीजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन, तर पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार। इस्रायल लेबनॉनच्या संघर्षात इराणची एंट्री, इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा भडीमार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।